नमस्कार मित्रांनो. व्हेनेझुएलामध्ये काल जे घडलं ते आश्चर्यचकित करणारं होतं. ते योग्य का अयोग्य याची चर्चा आपण पुढेही करत राहू. पण अमेरिकेने व्हेनेझुएला या देशात घुसून त्याच्या राजधानीत उतरून त्यांच्या अध्यक्षांना पत्नीसह किडनॅप करणं, उचलणं आणि पुन्हा अमेरिकेत परत आणणं. आणि व्हेनेझुएला हा काही सोम्यागोम्या देश नाही आहे. व्हेनेझुएलाकडे भारताकडे जसे S-400 बॅटरीज आहेत तशा S-300 आहेत. त्या अर्थात दीर्घ पल्ल्याच्या हल्ल्यांसाठी आहेत. मध्यम पल्ल्यांच्या हल्ल्यापासनं संरक्षण करणाऱ्या बुक म्हणून क्षेपणास्त्र आहेत. त्याच्याहून खालच्या स्तरावरचा हल्ला रोखण्यासाठी सैनिकांच्या खांद्यावर असलेले लॉन्चर्स असतात की समजा तुम्हाला येणारा ड्रोन किंवा हेलिकॉप्टर दिसलं तर त्याला हवेतल्या हवेत उद्ध्वस्त करणारी यंत्रणा पण त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे सुखोई म्हणजे जे भारताकडेच Su-30 विमानं आहेत. त्यांच्याकडे अमेरिकेची पण F-16 विमानं आहेत ज्याच्याकडे इस्रायली शस्त्रास्त्र आहेत. कारण व्हेनेझुएलामध्ये सरकार येत असतं, जात असतं आणि जेव्हा अमेरिकेच्या बाजूचं सरकार असतं तेव्हा त्यांना अमेरिकनने इस्रायली शस्त्रास्त्र ही त्यांना मिळाली होती. F-16 ही जुनी विमानं आहेत पण तरी पाकिस्तानकडे पण F-16च आहे. आणि त्यामुळे एवढी सगळी व्यूहरचना भेदून अमेरिकेने व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमधून त्यांच्या अध्यक्षांना पळवून कसं आणलं हा मोठ्या संशोधनाचा विषय. अर्थात त्याच्याबद्दलचे तपशील येणाऱ्या काळात प्रसिद्ध होतीलच. पण आत्ता एक इंटरेस्टिंग ट्विटर हँडल सापडलं. एक इस्रायली एक्सपर्ट आहे डॅनियल बाखमत म्हणून. त्यांनी हे सगळं डिकोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी या अमेरिकेच्या कारवाईची तुलना इस्रायलने इराणमध्ये जो हल्ला केला होता त्याच्याशी केलेली आहे की याच्यामध्ये काय साम्य आहे, काय फरक आहे. तर त्याचं म्हणणं आहे की अमेरिका अशा प्रकारची कारवाई करू शकतं हे त्याला 2 आठवड्यापूर्वीच कळलं होतं. 2 आठवड्यापूर्वी अमेरिकेने काय केलं तर अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या समुद्र हद्दीच्या जवळपास आपली विमानं रडारवर दिसतील अशा पद्धतीने उडवण्यास प्रारंभ केला. म्हणजे हीच गोष्ट भारतानेही ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान केली होती. जेव्हा शत्रूच्या हद्दीमध्ये म्हणजे एका देशाच्या हवाई हद्दीमध्ये शत्रूचं विमान किंवा ड्रोन येतात तेव्हा ते हवेतल्या हवेत नष्ट करण्यासाठी त्यांच्या अँटी एअरक्राफ्ट बॅटरीज क्षेपणास्त्र कार्यरत होतात, कार्यान्वित होतात. त्याच्यामुळे ते विमान पाडलं जाऊ शकतं. पण हे करण्याच्या नादात शत्रूच्या अँटी एअरक्राफ्ट बॅटरीज कुठे आहेत याचं स्थान नकाशावर उघड होऊ शकतं. या अमेरिकेने अशा पद्धतीने विमानं उडवली. त्यांना प्रतिरोध करायला, त्यांना पळवून लावायला व्हेनेझुएलाने हल्ला केला. तो हल्ला करताना त्यांचे रडार्स आणि त्यांच्या अँटी एअरक्राफ्ट बॅटरीज कुठे आहेत हे अमेरिकेला लक्षात आलं. ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यानही भारताने नेमकं तेच केलं. नंतर त्या बॅटरीजवर हल्ला केला आणि मग पाकिस्तानला त्या बॅटरीज किंवा ते सगळं बंद करावं लागलं हल्ला होऊ नये म्हणून. आणि मग ते बंद केल्यावर पाकिस्तानला आंधळेपण आलं आणि मग भारताने थेट आत घुसून पाकिस्तानच्या विमानतळांवर, हवाई तळांवर हल्ले केले. तीच गोष्ट अमेरिकेने इथे केली. पण इथे पहिली गोष्ट म्हणजे व्हेनेझुएलाच्या बचावात्मक यंत्रणेची सगळी माहिती अमेरिकेला होती. त्याच्याशिवायही अमेरिकेकडे अतिशय तपशीलवार माहिती व्हेनेझुएलाची होती. अर्थात हे शक्य तेव्हाच आहे जेव्हा तुमच्या देशात कोणीतरी जयचंद प्रवृत्तीचे लोक असतील. भारतात तर भरपूर जयचंद आहेत पण व्हेनेझुएलातही जयचंद लोक आहेत की जे आपल्या देशातील घटनांमुळे आपल्या शत्रूला मदत करतात. कोणाला राजा व्हायचं असतं, कोणाला अध्यक्ष व्हायचं असतं, कोणाला पंतप्रधान व्हायचं असतं आणि म्हणून ते आपल्या देशाशीही गद्दारी करायला मागे पुढे पाहत नाही. व्हेनेझुएलामध्ये 2024मध्ये निवडणुका झाल्या होत्या आणि असं म्हटलं जातं की 24च्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांचा विजय झाला होता. परंतु सत्ताधारी पक्षांनी म्हणजे जे अध्यक्ष आहेत निकोलस मादुरो यांच्या सरकारनी पक्षांनी या निवडणुका रिग केल्या आणि आपल्या पक्षाला 51% मतं मिळाली आणि विरोधी पक्षांना 43% मतं मिळाली असे निकाल लावले. प्रत्यक्षात विरोधी पक्षांना 60 ते 65% मतं मिळाली होती.
मी या तपशिलात जाणार नाही, पण या सगळ्या घटनांमुळे व्हेनेझुएलामध्येही सरकारविरोधी लोक होते. त्याच्यापैकीच एकाला विरोधी पक्षाच्या नेत्या असलेल्या मारिया मचाडो यांना नोबेल शांतता पारितोषिक मिळालं होतं. याच्या आधी बांगलादेशमध्येही मोहम्मद युनूसला अशाच प्रकारे नोबेल शांतता पारितोषिक मिळालं होतं. म्हणजे तुमच्या देशात तुम्ही स्वतःचे ॲसेट तयार करता. आता हे झाल्यावर प्रत्यक्ष कारवाईच्या वेळेला कारवाईचा धोका बघा कसा होता. हा जो दिवस ट्रम्प यांनी निवडला तो सर्वार्थाने अयोग्य दिवस होता. कारण काल पौष पौर्णिमा होती. पौर्णिमेला पूर्ण चंद्र असताना, म्हणजे आकाशात पुरेसा प्रकाश असताना, जेव्हा तुम्ही हेलिकॉप्टर्स घेऊन एका शत्रू देशाच्या राजधानीवर हल्ला करता, तेव्हा ती हेलिकॉप्टर नुसत्या डोळ्यांनीही कोणालाही दिसू शकतात. चंद्राचा प्रकाश एवढा असतो. आणि म्हणून हल्ला करताना अमावस्येला किंवा ढगाळ वातावरणात हल्ला केला तर थोडंसं तुम्हाला एक संरक्षण असतं. अर्थात रडार वगैरे त्याही गोष्टी शोधू शकतात, पण एक निदान सैनिकांना नुसत्या डोळ्यांनी तुमचं हवाई ॲसेट्स दिसत नाही. पौर्णिमेला हल्ला केला. हल्ला कसा केला तर अमेरिकेची हेलिकॉप्टर्स येण्याच्या आधी अमेरिकेच्या हवाई दलांनी, म्हणजे अमेरिकेच्या F-35 वगैरे विमानांनी या ज्या सगळ्या बॅटरीज आहेत, S-300 रशियाची, S-400च्या खालोखाल, इराणकडे पण S-300 आहे, व्हेनेझुएलाकडेही S-300 आहे, बुक आणि या सगळ्या मिसाईल्स त्या ज्या ठिकाणी बसवल्या होत्या त्याच्यावर हल्ले चढवले आणि या सगळ्याच्या सगळ्या बॅटरीज उद्ध्वस्त केल्या. भारताने ही गोष्ट पाकिस्तानच्या बाबतीत केली होती. दुसरी गोष्ट अवघड गोष्ट होती, म्हणजे त्याच्यात तो बाखमन तुलना करतो की इराणवर हल्ला करताना इस्रायली F-35 किंवा F-33 जवळजवळ 1,500 किलोमीटर 2,000 किलोमीटर अंतर पार करून आली. त्यांनी हवेत उंचावरूनच बॉम्बफेक केली आणि आल्या परत गेली. आणि त्यामुळे त्यांच्या हवेतल्या हवेत उद्ध्वस्त करायचं तर केवळ लॉंग टर्म मिसाईल्सच, लॉंग रेंज मिसाईल्सच या गोष्टी करू शकतात. पण अमेरिकेने हेलिकॉप्टर पाठवले. हेलिकॉप्टर फार उंचावरनं उडू शकत नाही, 10,000 फुटावरनं उडतं. आणि जेव्हा हेलिकॉप्टर येतो त्याचा आवाज येतो, ते दिसतात. आणि त्यामुळे सगळ्यात मोठा धोका होता तर तो म्हणजे या हेलिकॉप्टरना हवेतल्या हवेत नष्ट करणाऱ्या, ज्या खांद्यावरनं लॉन्च करणाऱ्या जे क्षेपणास्त्र असतात त्याच्या साह्याने कशा प्रकारे उद्ध्वस्त करता येतील ही हेलिकॉप्टर, ते करण्यासाठी मला असं वाटतं त्यांच्या संरक्षण दलातल्या व्हेनेझुएलाच्या लष्करामधलंच कोणतरी फितूर झालं होतं. जेव्हा सुरुवातीला हे हल्ले केले तेव्हा त्यांनी दुसरीकडे लोकांना डिप्लॉय केलं, किंवा मग व्हेनेझुएलाचे अध्यक्ष जेव्हा हल्ले व्हायला लागले तेव्हा त्यांना भूमिगत केलं गेलं. आणि ते भूमिगत केल्याची जागा होती ती अमेरिकेला माहिती होतं. म्हणजे बघा, जे लोक फितूर होते ते त्या मादुरोंच्या जवळपास वावरत होते. त्यांनी मादुरोंना हल्ल्यापासून वाचवण्यासाठी गुप्त ठिकाणी ते घेऊन गेले आणि त्या गुप्त ठिकाणूनच त्यांना उचलण्यात आलं. म्हणजे हे लोक फंद फितुरी केल्याशिवाय हे झालं नसतं. मग ही हेलिकॉप्टर जेव्हा आली, पकडायला आली, तेव्हा जो धोका होता की खांद्यावरनं लॉन्च केलेल्या मिसाईलनी ती उडवली जाणं, तेव्हा असं केलं गेलं की या हेलिकॉप्टरच्या रेंजमध्येच, जे हेलिकॉप्टर आणि त्याच्या अवतीभोवतीच, त्याच्या मागे पुढेच अमेरिकेची विमानंही हवेत होती. म्हणजे समजा कोणी क्षेपणास्त्राचा हल्ला हेलिकॉप्टरवर केला असता तर तो आपल्यावर हल्ला होतोय हे विमानालाही कळलं असतं. म्हणजे समजा हेलिकॉप्टर आणि विमान एकाच रेषेत असेल आणि हेलिकॉप्टरच्या दिशेने हल्ला झाला तर तो आपल्यावर हल्ला होतोय हे विमानाला कळून ते क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत उद्ध्वस्त करण्यासाठी विमानातनंही क्षेपणास्त्र डागलं जाणं आणि ते हेलिकॉप्टर चकवून त्या क्षेपणास्त्रावर आदळणं अतिशय कौशल्यपूर्ण गोष्ट आहे. या गोष्टी केल्या गेल्या. त्यामुळे दीर्घ पल्ल्याची आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र आधीच उद्ध्वस्त झाली होती. लघु पल्ल्याची क्षेपणास्त्र विमानांनी उद्ध्वस्त केली आणि त्याचा फायदा घेऊन अमेरिकेची हेलिकॉप्टर अशा ठिकाणी उतरली जिथे मादुरो त्यांच्या पत्नीसह होते. तिकडे त्यांना पकडण्यात आलं. त्यांना हेलिकॉप्टरमध्ये बसवून अमेरिकेच्या बेसवर आणण्यात आलं. तिथून विमानातनं त्यांना न्यूयॉर्कमध्ये आणण्यात आलं. हे सगळं करताना असं सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे की बघा, रशियन शस्त्रास्त्रांवर विश्वास ठेवू नका. रशियन शस्त्रास्त्र ही स्वस्त असतात, चांगली असतात, पण जेव्हा क्रिटिकल लढाई असते तेव्हा रशियन शस्त्रास्त्र दगा देऊ शकतात. ही जी S-300 वगैरे क्षेपणास्त्र आहेत ती एका ठिकाणून डागण्यात येणारी क्षेपणास्त्र आहेत. आणि जेव्हा तुम्ही मॉडर्न इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरसाठी जाता
तेव्हा ही शस्त्रास्त्र कुचकामी ठरतात. आता हे S-300बद्दलचं मत आहे. S-400 त्याच्यापेक्षा अतिशय चांगली यंत्रणा आहे आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान S-400नी चोख काम बजावलं होतं. पाकिस्तानने S-400वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो अयशस्वी झाला होता. आता भारत S-500साठी प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे S-400 किती सुरक्षित आहे असुरक्षित आहे याच्याबद्दल मी बोलणार नाही, पण S-300 ती त्याच्या एका पाठच्या जनरेशनची हवाई हल्ले रोधक यंत्रणा होती. ती मात्र इराणमध्येही होती, तीही इस्रायलने उद्ध्वस्त केली. आत्ता व्हेनेझुएलामध्ये होती, ती अमेरिकेने उद्ध्वस्त केली. रशियाकडे होती, ती युक्रेनने उद्ध्वस्त केली. आणि त्यामुळे S-300बद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. पण एकूणच असं दिसतंय की या सगळ्याचं नियोजन बराच काळापासून सुरू होतं आणि अमेरिकेने या गोष्टी अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने हाताळल्या आहेत. आता निकोलस मादुरोंना पकडणं, त्यांना हातात पायात बेड्या घालून त्यांना न्यूयॉर्कमध्ये आणणं, त्याचे फोटो प्रसिद्ध करणं, याच्यामुळे अमेरिकेला जो संदेश द्यायचा होता दक्षिण अमेरिकेतल्या इतर देशांविरुद्ध की आमच्याशी गद्दारी करू नका, आम्हाला शहाणपणा शिकवायला जाऊ नका, जी अवस्था आम्ही मादुरोची केली तीच अवस्था तुमची पण करू, तो मेसेज गेला असेल. पण तरी त्याचे परिणाम कसे उमटतात, अमेरिकेत कसे परिणाम उमटतात, कारण अमेरिकेत ट्रम्प यांचा एक समर्थकांचा मोठा वर्ग आहे की ज्याला अमेरिकेने कोणत्याच प्रकारच्या युद्धात उतरायला नको आहे. आणि दुसरीकडे दक्षिण अमेरिकेतही अमेरिकेच्या दादागिरीचा बराच मोठा इतिहास आहे आणि त्यामुळे कदाचित या कारवाईचा सकारात्मकही परिणाम होऊ शकेल, कदाचित अमेरिकेविरोधात मोठ्या प्रमाणावर वातावरण तयार होऊ शकेल. पण हे सगळं घडत असताना हे कसं झालं हे समजून घेणं आवश्यक आहे. नाहीतर अशा प्रकारचं युद्धतंत्र किती गुंतागुंतीचं आहे ते समजणं आवश्यक आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यानही भावनिक होऊन पाकिस्तानला आम्ही कसं जिरवलं वगैरे हे सगळं सांगणं सोपं आहे, पण स्टेप बाय स्टेप कशा गोष्टी झाल्या ते जर तुमच्या लक्षात आलं तर या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात. ते करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न होता. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, भविष्यातलं युद्धतंत्र अशाच प्रकारचं टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आणि प्रिसिजन म्हणजे अचूकता आणि तंत्रज्ञान याच्यावरच आधारित असणार आहे. आणि या युद्धामध्ये इंटेलिजन्स, तुमची माहिती किती पक्की आहे ते देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथे थांबतो. पाहत रहा MH48.